मी कन्हैया ज्ञानेश्वर ठाकरे, श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाडेगाव, वर्ग 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी, प्रबोधन बहुउद्देशीय संस्था या मंचाच्या अंतर्गत मी या ठिकाणी ज्या विषयावर विचार व्यक्त करणार आहे तो विषय म्हणजे भारताच्या सध्याच्या परिस्थितीला पाहता लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. त्या निवडणुकीच्या स्वरूपाचं वर्णन करणारा हा विषय आहे. म्हणजे भारतातल्या निवडणुका वरुण कीर्तन आणि आतून मात्र तमाशा. प्रचंड लोकशाहीच्या देशामध्ये ज्यावेळेला निवडणुकीचा उत्सव साजरा केला जातो तेव्हा मनामध्ये कुठेतरी खंत निर्माण होते. ती खंत अशी, ज्या उत्साहाने, ज्या आनंदाने, ज्या प्रोत्साहाने आम्ही हा उत्सव साजरा करतो तो साजरा करत असूनही त्याचं रूप दिवसेंदिवस का बरं बदलत चाललं असावं, ते रूप बदलण्यामागचं नेमकं कारण असावं तरी काय. तर ते कारण या ठिकाणी लक्षात घेता असं कळून येते की त्यामध्ये तुम्ही आम्ही जो स्वैराचार मिसळवला आहे नाही का, ज्या स्वैराचाराचं मिश्रण आम्ही त्यामध्ये केलं आहे तो स्वैराचारामुळे सर्व कदाचित घडत असावं. कारण स्वैराचार हाच त्यांचा सदाचार झालेला आहे. हा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत असताना मोठमोठ्या व्यासपीठावर मोठमोठ्या व्याख्याने भाषणं करतात, मोठमोठे व्याख्यानं मोठमोठे आख्याने त्या ठिकाणी होतात. परंतु मी या ठिकाणी म्हणेन कीर्तनामध्ये ज्या प्रकारे विषयापासून अलिप्त होऊन व्याख्यान मांडता येत नाही तशा प्रकारचे कीर्तन ते त्या ठिकाणी करायला पाहतात. त्यामध्ये समाज, विकास, स्वच्छता, रोजगार नाही का या सर्व गोष्टींचं मिश्रण करून त्या ठिकाणी वक्तव्य करतात. परंतु एकदा काम झालं फेकून दिलं त्यानंतर आपली अवस्था अशी करून टाकतात नाही का. निवडणूक होईपर्यंत ज्या प्रकारे बुलंद शब्द आश्वासनांची माळ ते आपल्या गळ्यामध्ये घालतात, एकदा का निवडणूक झाली की ते माळ आपोआप तुटून जाते आणि त्यामधला प्रत्येक मणी त्या ठिकाणी बिखरला जातो. धर्म, जात, पात, रंग, रूप, भाषा, सत्ता या सर्वांचं मिश्रण करून त्या ठिकाणी तमाशा मांडलेला आहे. मला या ठिकाणी उदाहरण देणं फार उचित वाटेल. ते उदाहरण असं की बगळावरून जरी पांढरा असला, बगळावरून जरी त्या ठिकाणी शुभ्र असला तरी अंतरंगानेही तो तसाच असेल असं नाही. कारण पांढरा रंग जरी सात्विकतेचा असला, पांढरा रंग जरी त्या ठिकाणी शांततेचा असला तरी बगळा मात्र मातून आसारी आहे. म्हणजे दिसेत तसं नाही, निवडणूक स्वरूप आहे काहीतरी वेगळं आणि दिसते काहीतरी वेगळं. कारण ज्या पक्षीय माणसांना या ठिकाणी जनतेच्या प्रश्नांपेक्षा पक्षीय स्वार्थ मोठा झाला आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने मांडावीशी वाटेल. निवडणूक म्हणजे साधी प्रक्रिया नाही हो. निवडणूक म्हणजे सामान्य माणूस सामान्य पातळीवर आपलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करू शकत नाही, आपल्या गरजा त्या ठिकाणी सांगू शकत नाही. म्हणून सर्व गावाच्या वतीने ज्या वेळेला तो उमेदवार निवडला जातो तेव्हा ती निवडण्याची प्रक्रिया म्हणजे एक निवडणूक आहे. परंतु ती निवडणूक जर आज त्याच माणसाच्या भल्यासाठी न वापरल्या जाता ती जर आज त्या माणसाचा जीव घेत असेल तर ज्या लोकशाहीमुळे भारताला नवीन ओळख मिळाली नाही का, ज्या लोकशाही प्रदेशांमध्ये भारताचं नाव प्रामुख्याने आणि अग्रगण्यपणे घेतलं जातं तेव्हा तीच लोकशाही कुठेतरी या भारताचा ऱ्यास होण्याकरता जबाबदार ठरेल. आणि या गोष्टीला जर या तमाशा वाढवण्याला जर कोणती गोष्ट प्रोत्साहित करत असेल तर ती गोष्ट म्हणजे तुमचा आमचा शांतपणा. जोर आपण शांत आहोत तोवर हा तमाशा वाढतच जाईल. कारण चोरीसुद्धा त्याच वेळेस करतो ज्यावेळेला समाज झोपलेला असतो, ज्यावेळेला समाज त्या ठिकाणी निद्रिस्त असतो. पण समाज जर त्या ठिकाणी जागृत असेल तर कुठल्याही चोराची टाप नाही की तो त्या ठिकाणी चोरी करू शकेल. विषयामध्ये अजून खोलवर जाता त्या ठिकाणी बोलायचं झालं तर वरुण कीर्तन म्हणजे दिखाव्याची लोकशाही मिळण्याचं कारण असं आहे ज्या ठिकाणी धर्मामध्ये वाद घालून आपल्याला त्या ठिकाणी आमचा धर्मश्रेष्ठ अशा गोष्टी बोलून त्या ठिकाणी आपल्याला भुरळ पाडली जाते. शैक्षणिक प्रगतीवर, त्या ठिकाणी व्यावसायिक प्रगतीवर, या विकासाच्या नावावर ज्या ठिकाणी आपल्याला भुरळ पाडली जाते त्या भुरळेला आपण कुठेतरी बळी पडतोय. म्हणून ही दिखाव्याची लोकशाही आहे. कारण आणि त्यानंतर चालत असणारा जो तमाशा आहे नाही का, वरचं कीर्तन वेगळं आणि आतला तमाशा वेगळा. आतला तमाशा काय, मतदारांची देवाणघेवाण, मताचे जे मत आहेत त्या मतांची विक्री त्या ठिकाणी चालू असते. त्यानंतर ज्या मूल्यांवर, ज्या तत्वांवर लोकशाहीची निवडणुका व्हायला पाहिजेत ती तत्त्व कुठेतरी विसरलेली या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये अजून होत असणारा तो त्या ठिकाणी ध्रुवीभाव, जात, धर्म, रंग, रूप, भाषा यावर होत असणारा भेदभाव. आणि प्रामुख्याने मी या गोष्टी मांडेल अशी की एखाद्या तरुणावर, एखाद्या युवकावर जर त्या ठिकाणी कळत न कळत झालेला गुन्हा दाखल केला असेल तर त्या गुन्ह्याच्या कारणामुळे त्याला कुठल्याही प्रकारची संघ लोकसेवा, कुठल्याही प्रकारची राज्य लोकसेवा किंवा कुठल्याही प्रकारची PCS परीक्षा देता येत नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे त्या युवकावर एकापेक्षा कितीही गुन्हे असले तरी मात्र तो त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहू शकतो. आपलं आज दुर्दैव आहे. कारण निवडणूक ही साधी प्रक्रिया नव्हे तर एक पारदर्शकता असलेली प्रक्रिया आहे ज्यामध्ये योग्य दंड आणि अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्यासाठी राजकीय ज्ञान अंगी बाळगून आपल्याला जनजागृती करायला हवी. कारण जोवर जनजागृत होत नाही तोवर तर या कीर्तनाच्या नावावर चाललेला हा तमाशा त्या ठिकाणी संपणार नाही. म्हणून कारण खऱ्या लोकशाहीचा जन्म हा एक सजग जनता आणि जबाबदारीच्या नेतृत्वातूनच होत असतो. परंतु आज ते जबाबदार नेतृत्व आपण कुठेतरी आपल्या स्वैराचारामुळे विसरत चाललो आहे. जी या ठिकाणी लोकशाहीची व्याख्या आपल्याला सांगितली आहे, डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट
ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, ती व्याख्या आज आपण कुठेतरी बदलून टाकली आहे. डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट, OFF ऑफ द पीपल, BY बाय द पीपल अँड FAR फॉर द पीपल, नाही का, अशा प्रकारची व्याख्या करून टाकली आहे. तेव्हा मी हाच संदेश या ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न करेल. या अज्ञानामध्ये होरपडणाऱ्या समाजाला जोपर्यंत कोणी जागृत करत नाही किंवा जोपर्यंत हा समाज त्या ठिकाणी स्वतःहून जागृत होत नाही, तोवर या कीर्तनाच्या नावावर चाललेला हा तमाशा सुरूच राहील. हाच विचार मी या ठिकाणी या मंचावरून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. मला पुन्हा या प्रबोधन बहुउद्देशीय संस्था या मंचाने हे माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, तोबद्दल या मंचाचे आभार मानतो आणि माझ्या वक्तव्यातून रजा घेतो. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.